मी पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देतो आणि आज बेथेल चर्च हातेड तालुका चोपडा जिल्हा जळगाव हे आमच्या आई आणि माझ्या भावंडांच्या आणि ह्या हातेल मंडळीमधून हा संदेश प्रमाण देण्याची संधी दिलेली आहे आणि यावेळेस बेथेल चर्च हातेड आणि माझी मंडळीची देवाने मला दिलेली आहे ती डोर ऑफ होप फेलोशिप अशाच सहभागिता आणि पास्टर विक्टर देखील आमच्यामध्ये आहे त्यांची मंडळी जीवन सहभागिता लाईफ फेलोशिप आणि आज देवाच्या वचनामधून हे उत्तेजन देण्याचं इन्करेजिंग वर्ड या परिस्थितीमधून माझ्या प्रेरणा आम्ही लॉकडाऊनमधून आपण स्वतः घरामध्ये बंदिस्त केले असताना या परिस्थितीमधून जात असताना बाहेर कोरोना व्हायरसचं भयंकर असं वातावरण आहे, तणाव आहे, चिंताग्रस्त लोक झालेले आहेत, काही संसर्ग नाही का अफेक्टेड लोक झालेले आहेत, काही हॉस्पिटलमध्ये आहे, काही हॉस्पिटलमधून बरे होऊन येत आहे आणि अशा या नाही का त्रस्त जीवनामध्ये या अस्थिर अशा जीवनामध्ये माझ्या प्राणातून मी आणि मी आहोत आणि अशा वेळेस तुम्हाला आणि मला देवाचं वचन तुम्हाला मला उत्तेजन देतं, देवाचं वचन तुम्हाला मला बांधणी करतं आणि आज हे 6 संदेश मी एका एन्करेजिंग वर्ड इन द लॉकडाऊन सीझन मेसेज 1, मेसेज 2, मेसेज 3, मेसेज 4, मेसेज 5, मेसेज 6 आणि आजचा जो मेसेज आहे तो 7वा संदेश आहे आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर जरूर तुम्ही मागीलचे लॉकडाऊन वर मी 6 संदेश दिलेले आहेत ते तुम्ही YouTube वर किंवा Facebook वर जाऊन ते बघू शकता, ऐकू शकता, तुम्ही आशीर्वादित व्हा, इतरांना देखील आशीर्वादित करा. माझ्या प्रेरणा आज या लॉकडाऊन मेसेज 7 मध्ये आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना आजचा जो शास्त्र भाग आहे तो यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आहे आणि वचन 5 पासून तर 8 वचनापर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. यिर्मया 17:5 ते 8. परमेश्वर असं म्हणतो, जो इसं मनुष्याला ख्रिस्त म्हणतो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे, तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होणार ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, शारभूमी, निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. जो पुरुष परमेश्वराला भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. तो जलद छाती लावलेल्या वृक्षासारखा होय. तो आपली मुळे नदीत तटाकी पसरेल. उन्हाची झळ येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवेगार राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळ देण्याचे सोडणार नाही. माझ्या प्रेरणो, आज देवाचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक उत्तेजनाचा शब्द परमेश्वरापासून येत असताना या शब्दाला, देवाच्या वचनाला आपण आपल्या अंतःकरणामध्ये आज स्वीकारणार आहोत. या शास्त्र भागामध्ये आपण लॉकडाऊन मध्ये असताना, बंदिस्त असताना आणि कोरोना सारखा व्हायरसचा प्रादुर्भाव त्या जगामध्ये असताना माझ्या प्रेरणो, अनेक लोक भीतीने आणि चिंतेने ग्रासलेले आहेत. अनेक त्या संसर्गामध्ये आणि ते अफेक्टेड झालेले असताना आम्ही आमच्या विश्वासामध्ये, आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे त्या जीवनामध्ये आम्ही चालत असताना बऱ्याच वेळा आमचा विश्वास याला भीती किंवा विश्वासामध्ये भीती निर्माण होते किंवा ज्याला आपण म्हणतो की जो धैर्याचा विश्वास आहे तो धैर्याचा विश्वास कुठेतरी आमचे पावलं लखडतात आणि अशा प्रसंगामध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला आज त्याच्या वचनातून आम्हाला स्पीड करणार आहे. माझ्या प्रेरणो, ह्या अचानक मला आणि माझ्या भावाला आज यावं लागलं. काल आम्ही आलो आणि 2 दिवसापूर्वी आमच्या पुण्यामध्ये सुखसागर या सोसायटीमध्ये एक 33 वर्षीय शिंदे परिवार, त्या पती पत्नीनं त्यांचा व्यवसाय होता जे शाळेमध्ये जातात त्यांचं आय कार्ड तयार करणं
आणि या 3 महिन्यामध्ये त्यांचा रोजगार बंद झाला, त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि मुळात त्यांचा आंतरजातीय विवाह झालेला होता. त्यामुळं घराबरोबर घराच्या लोकांबरोबर संबंध तुटलेले, त्याच्या मित्रांबरोबर त्याचा संबंध नाहीये, घरामध्ये ते एकटे आहेत. त्यांना 2 छोटी छोटी लेकरं होते, 9 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा. माझ्या फ्रेंडनो, पेपरामध्ये आणि न्यूज मध्ये बातम्या आल्या, तुम्ही वाचली असणार, ऐकली असणार, पाहिली असणार. त्या पती पत्नीला आपल्या दोघा लेकरांना नाही का गळफास दिला, त्यांचं जीवन संपून टाकलं आणि नंतर दोघांनी मिळून पंख्यावर आपल्या स्वतःचं जीवन आणि आत्महत्या त्या दोघांनी केली माझ्याकडे. आणि तो प्रसंग पाहून खूप दुःख वाटलं. जर त्या परिवाराला येशू बद्दल माहिती असतं, जर त्या परिवाराचं तारण झालं असतं, जर त्या परिवाराला प्रभू येशूच्या एका मंडळीचा सहभाग झालेला असता, तर माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्या जीवनामध्ये आत्महत्यासारखं एका डिप्रेशन होण्याचं कारण राहिलं नसतं. कारण देवाचं वचन आणि प्रभू येशूचा शब्द तुम्हाला आणि मला धैर्य देतात, विश्वास देतात आणि सर्व प्रकारची निराशा, सर्व प्रकारचा तणाव याच्यापासून मुक्त करण्यासाठी समर्थ आहे. माझ्या या दिवसामध्ये तुम्ही आणि मी आपल्या घरामध्ये असताना, आपल्या परिवाराबरोबर असताना, आपल्या लेकरांबरोबर असताना, माझ्याकडनं माझं एकच विनंती आहे की तुम्ही बोला, आपल्या कुटुंबाबरोबर बोला, आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर बोला, आपल्या नातेवाईकांबरोबर बोला. ऍटलीस्ट फोन करून विचारा तुमचं कसं चालू आहे. एकमेकांना मदत करा. लोक निराशामध्ये आणि एकटेमध्ये ते आहेत माझ्या पिढ्या, लोक खंड आलेले आहेत. अशा प्रसंगामध्ये तुम्ही आणि मी जे ख्रिस्ताचे आहेत, जे ख्रिस्त म्हणणारे आहेत, ज्यांना येशू माहिती आहे, तुम्ही आणि मी लोकांना उत्तेजन देणारे, सांत्वन देणारे, त्याची बांधणी करणारे लोक तुम्ही आणि मी आहोत. लोकांना येशू माहिती नाहीये, त्याच्या जीवनामध्ये आशा नाहीये, त्यांना विश्वास कुठे ठेवावा ते त्यांना कळत नाहीये. आणि म्हणून आजचा जो संदेश आहे, हा संदेश विशेष करून माझ्याकडे हा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. यासाठी तुम्हाला मला उत्तेजन मिळावं या प्रसंगातून जात असताना, आणि तुम्हाला मला उत्तेजन झाल्यानंतर, तुमच्या आणि माझी बांधणी झाल्यानंतर आम्हाला कोणाला तरी उत्तेजनाचे शब्द द्यायचे, कोणाची तरी बांधणी करायची आहे. देवाचं वचन निर्मयाच्या पुस्तकामध्ये 17 अध्याय 5 ते 8 वचन आपण वाचले आणि पहिल्या 2 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की विश्वासाबद्दल, भिस्त म्हणजे भाव ठेवणे, विश्वास ठेवणे म्हणजे अवलंबून राहणे. आणि ह्या ठिकाणी 2 प्रकारचे इसम किंवा पुरुष दाखवलेले आहेत. पहिला जो पुरुष आहे त्या पुरुषाने काय केलेलं आहे, त्या पुरुषानं आपली भिस्त, आपला भाव तो अवलंबून आहे, मनुष्यावर अवलंबून आहे. मनुष्याचं पाहू त्याने आपलं स्वतःचं एक आत्मनिर्भर राहण्याचं ठिकाण ठरवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर अशा मनुष्याला म्हणतो की तो मनुष्य शापित आहे. ही इज अ कर्स मॅन. तो शापित आहे कारण त्याने मनुष्यावर भाव ठेवला, मनुष्याला त्याने आपला पाहू केला, परंतु जिवंत देवाकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचं जीवन त्या वृक्षासारखं आहे. त्या ठिकाणी इर्मिया संदेश म्हणतो की तो निर्जल अशा प्रदेशामध्ये ठेवलेल्या, त्या मूळ नसलेल्या अशा वैराण प्रदेशातील झाडाप्रमाणे त्याचं जीवन आहे. निराधार असं जीवन आहे. कारण त्याला मनुष्यावर आपला भाव ठेवला. काही लोक आपल्या संपत्तीवर भाव ठेवतात, काही लोक आपल्या प्रॉपर्टीवर भाव ठेवतात, काही लोक आपल्या मुलांवर भाव ठेवतात, काही लोक आपल्या पत्नीवर आणि आपल्या पतीवर भाव ठेवतात, काही लोक आपल्या बाळकावर भाव ठेवतात. माझ्या प्रिय देवाचं वचन होतं की असा प्रत्येक व्यक्ती ज्याने देवाचं देवत्व नाकारलेलं आहे, देवाचं सामर्थ्य नाकारलेलं आहे, देवाचं प्राधान्यक्रम नाकारलेलं आहे आणि मनुष्याला आपण बाहुबल करतो, तो व्यक्ती शापित आहे. आणि या ठिकाणी त्याचं जीवन त्या वृक्षाप्रमाणे आहे की ते उन्हाळ्यामध्ये आणि अवर्षणाच्या काळामध्ये आणि संकटाच्या काळामध्ये ते सुकून जातात, ते ओढून जातात.
परंतु देवाचं वचन पुढे असं म्हणतं की जो मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो, परमेश्वरावर भिस्त ठेवतो, परमेश्वरावर अवलंबून राहतो, तो मनुष्य धन्य म्हटलेला आहे. ही इज अ ब्लेस्ड मॅन. तो धन्यवादित आहे, तो खल्ला आहे. आणि मला आनंद वाटतो की माझ्या ऐकत आहे तुम्ही आणि मी देवावर भिस्त ठेवत आहोत. आणि म्हणून तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. जरी आमच्या इमारती जरी बंद परंतु शुभवर्तमान तुम्ही देवाच्या वचनामध्ये आहात हे त्याचं चिन्ह आहे. त्याच्या जीवनाबद्दल हा यिर्मया म्हणतो की ते झाड तुम्ही व्यक्ती अशी आहे की ज्याची एका मुळे नद्याच्या त्या आहे, म्हणजे त्याचं जे रोप लावलेलं आहे ते नदीच्या किनारी लावलेलं आहे. एक उत्तम शेतकरी म्हणून माझ्या प्रणवी देखील लहानपणापासून शेतीच्या पाहिलेलं आहे की ज्या वेळेस एखादं फळ देणारं झाड असेल तर शेतकरी नेहमी ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा असतो त्या ठिकाणी तो ते लावत असतो. ज्या ठिकाणी एका नदीचा किनारा प्राप्त होतो किंवा प्लॅन्टेशन तो करत असतो तो पण त्याला पाणी देणं, त्याला अधिक उष्णता लागू नये म्हणून त्याला थोडीफार सावली देणं, रोज जाऊन त्याला बघणं, संरक्षण करतो एक ठराविक काळापर्यंत. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस ते झाड मोठं होतं ते आपलं जे मूळ आहे ते मूळ त्यांनी जमिनीतून तो पाणवठ्यापर्यंत पोहोचतो आणि सर्व पाण्याचं जे एक जीवनसत्व आहे तो ते आपल्या मुळांमधून शोषतो आणि माझ्याकडनं त्याला त्यामध्ये बळकटी प्राप्त होते. तो फलदायी होतो, त्याची पाने हिरवीगार असतात. अवकाशाचा काळ जरी आला, पावसाळा जरी आला नाही, पाऊस जरी पडला नाही तरी ते आपलं जे ऋतू आहे त्या ऋतूमध्ये त्याचं फळ देणं ते थांबत नाही. आणि ते हिरवंगार असतं, त्याला उन्हाची झळ देखील लागत नाही. कारण देवाचं वचन त्या ठिकाणी वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे, 7 मध्ये असं म्हटलेलं आहे, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषयक परमेश्वर आहे तो धन्य. भाव ठेवणं, विश्वास ठेवणं म्हणजे नेमकं काय माझ्या प्रेमात? देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं इब्री लोकांचं पत्र 6 अध्याय आणि इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय आणि वचन 6 मध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवावा की तो आहे. आम्ही काय विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही काय भाव ठेवला पाहिजे? तर माझ्या प्रियांनो, जे कोणी प्रार्थना करायला जातात, जे कोणी आराधना करायला जातात, जे कोणी देवाकडे एक स्तुती आराधना करतात, जे कोणी परमेश्वराची सेवा करतात, त्यांनी प्रथम हा विश्वास ठेवावा की देव आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. तुम्हाला अनुभव मिळालेला आहे की देव चांगला आहे, तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, देव चांगला आहे, तुम्ही ऐकलेलं आहे, देव चांगला आहे, किंवा तुम्हाला एक शाश्वती झालेली आहे की पुराव्यातून सिद्ध झालं आहे की देवाचं अस्तित्व आहे, यावर विश्वास नाही तर तुम्ही प्रार्थना करण्या अगोदर तुम्ही देवावर विश्वास ठेवलं की माझी प्रार्थना, माझी सेवा, माझी आराधना जे काही मी करतो ते देव ऐकत आहे, देव पाहत आहे. हा विश्वास आणि हा भाव तुम्हाला आणि मला ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, याला धैर्यशील विश्वास मी म्हणतो. जरी आज लॉकडाऊनची परिस्थिती चाललेली आहे, जरी अनेक ख्रिस्ती भाऊ बहिणी देखील याच्यामध्ये नाही का आजारी पडलेले आहे, काही जग सोडलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील मी तो विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे आणि माझी प्रार्थना आणि माझी मी केलेली आराधना आणि देवाची दिलेली सेवा आहे ते तो पाहत आहे. हा विश्वास माझ्या प्रियांनो, हा विश्वास त्या मुळाप्रमाणे आहे. ज्या झाडाला ते भक्कम करतात, ज्या झाडाला ते मजबूत ठेवतात, ज्या झाडाला ते हिरवेगार ठेवतात, ज्या झाडातून तुम्हाला आणि मला उत्तम असं फळ प्राप्त होतं.
त्या झाडाचं रोप चांगल्या ठिकाणी यासाठी तो रोपण करणारा करतो की त्या झाडाला फळ द्यावं, ते फळ टिकावं. त्या लावणाऱ्याची अपेक्षा आणि इच्छा असते की त्या झाडाला फळ द्यावं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, त्या झाडाने सावली द्यावी, त्या झाडाकडून त्याला आनंद प्राप्त व्हावा. आणि जे परमेश्वरावर भाव ठेवतात, जे परमेश्वरावर भिस्त ठेवतात, ते त्या झाडासारखे आहे. आज तुम्ही आणि मी प्रभूमध्ये विश्वास करून प्रभूमध्ये वाढत असताना माझ्याकडे कोणीतरी तुम्हाला शुभवर्तमान सांगितलेलं होतं आणि ते शुभवर्तमान ऐकून तुम्ही विश्वास ठेवला आणि तुमचं तारण झालं. किंवा कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली असेल की तुमचं तारण व्हावं. तुमच्या आईवडील असू शकतात, तुमचा मित्र मैत्रिणी असू शकतात, तुमचे नातेवाईक असू शकतात, एखादा देवाचा सेवक किंवा स्वार्थी असू शकतो. परंतु कोणीतरी तुम्हाला देवाचं वचन किंवा स्वार्थ सांगितलेली आहे आणि म्हणून तुम्ही विश्वास करून आपलं धारण झालेलं तुम्हाला आणि मला देखील देवानं धन्यवाद देत आहे आणि स्तोत्र एकमध्ये म्हणलेला आहे. पापी जनाच्या मार्गात नाही आणि धर्माने नाही करतो. ज्याची पाने कोंजत नाही अशा सरास देवाने असं झाड केलेलं आहे की ते देवाच्या वचनामध्ये विश्वासामध्ये वाढण्यासाठी पोषक वातावरण तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. विश्वासाच्या संगतीमध्ये तुम्हाला आणि मला ते प्राप्त होतं. आणि म्हणून माझ्याकडे देवाचं वचन तुम्हाला मला एका ठिकाणी करिंथीच्या पत्रामध्ये पाऊल लिहिताना म्हणतो की पाऊलानं लावलं, अपोलोसनं पाणी घातलं, पण वाढवणारा परमेश्वर आहे. आणि माझ्याकडे तुम्हाला आणि मला परमेश्वर वाढवत आहे. मंडळामध्ये तुमच्या आणि माझ्या आत्मिक वाढ होते, विश्वासामध्ये वाढ होते, स्तुती आराधनेमध्ये वाढ होते आणि त्याचप्रमाणे देवाच्या वचनामध्ये वाढ होते. तुमचं आणि माझं जीवन हे वाढणारं असतं. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी देवाला तुम्हाला मला एक दिवस तुम्ही आणि मी देखील त्या वाळवंटामध्ये होतो, परंतु देवाला तुम्हाला मला त्याने त्या नदीच्या कडेला लावलेला आहे. त्याने आपल्या अंगणामध्ये त्याने रोपण केलेलं आहे. त्यामधून काढून त्याच्या अंगणामध्ये त्याच्या मंडळीमध्ये त्याने जोडलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आज तुम्ही आणि या परिस्थितीमधून जात असताना, या लॉकडाऊनमध्ये असताना तुम्हाला आणि मला हा धैर्याचा विश्वास असला पाहिजे की देव आहे, तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला अभिवचन दिलेलं आहे. इब्री लोकांचं पत्र 13 अध्याय आणि वचन 5 आणि 6 मध्ये मी तुला कधी सोडणार नाही आणि मी तुला कधी छाडणार नाही. तो देव तुम्हाला आणि मला कधी सोडत नाही. माझ्याकडे या परिस्थितीमधून जात असताना, लॉकडाऊनमधून असताना, सर्व प्रकारचं भय आणि भीती असताना माझ्याकडे देवाच्या वचनावर विश्वास तुम्ही ठेवा. तुमची जी विश्वासाची मोल आहे ते देवाच्या वचनावर नाही का स्ट्रॉंगली नाही का डीपली ते रूटेड झाली पाहिजे, ती मुळावलेली पाहिजे. हा लॉकडाऊन संपला 90 दिवसापेक्षा 3 महिन्यापेक्षा जास्त काळ होता गेला. सांगता येत नाही, एखाद्या वेळेस तो वाढू शकतो. कारण संसर्ग जसं लोक वाढत आहे तसं सरकार देखील नाही का योजना आणत आहे कशा तरी याला आटोक्यात आणावं. परंतु माझ्याकडे अशा प्रसंगामध्ये देखील तुम्ही आणि मी या दिवसामध्ये जरी आम्ही एकत्र सामूहिकरित्या मंडळीमध्ये चर्चमध्ये येऊ शकत नाही, परंतु आपल्या घरामध्ये आपल्या जिथे कुठे तुम्ही आहात देवाची संगती, देवाच्या वचनाची संगती, आराधनेची संगती, प्रार्थनेची संगती आपल्या घरामध्ये देवाची वचनाची भाकर आम्ही आमच्या घरामध्ये
रोज मोडली पाहिजे. माझ्या प्रियांनो, आपल्या एका परिस्थितीमध्ये जरी आम्ही आहोत, भोगदाराची परिस्थिती असेल, मनामध्ये शंका संशय येत असतील, माझ्याकडे अशा वेळेस तुम्ही काय केले पाहिजे, तर तुम्ही आणि मी देवाच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. प्रभू त्याला आपण म्हणता आलं पाहिजे की देवा, मी तुझा विश्वास ठेवलेला आहे, माझा भाव विशेष तो आहे, माझा विश्वास आहे तू मला कधी सोडणार नाही आणि तू मला कधी टाकणार नाही. दाविदाप्रमाणे तुम्हाला मला देखील म्हणता आलं पाहिजे, आपली भिस्त तुझ्यावर ठेवून स्वस्थ झालेलो आहे. तुम्हाला मला फक्त देवा प्रभू येशू स्वस्थता देऊ शकतो. स्वस्थता म्हणजे विश्राम, सर्व डिप्रेशन पासून, सर्व निराशापासून, या भीतीच्या वातावरणापासून केवळ प्रभू येशू तुम्हाला मला शांती देऊ शकतो. कारण तो स्वतः म्हणला मत्ती कृष्णवर्तमान 11:48 मध्ये, अहो कष्ट भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू त्याच्या पायावरती जाण्यासाठी तुम्हाला मला शांती आहे. आणि ह्या अशा प्रसंगामध्ये देखील माझ्या प्रियांनो, एक धन्यतेचं जीवन, एक ब्लेस्ड लाईफ तुमचं आणि माझं राहू शकतं जर आम्ही इर्मियाच्या पुस्तकातला 17वा अध्याय आणि वचन 5 ते 8 प्रमाणे जर आमच्या जीवनामध्ये जे लागूकरण केलं. जसा मनुष्य भाव ठेवतो तो शापित आहे, पण जो मनुष्य देवावर भाव ठेवतो, आपला भाव जो परमेश्वराला मानतो तो धन्यवाद आहे. आणि माझी हीच प्रार्थना या प्रभूच्या वारी आहे की तुम्ही आणि मी धन्यवाद आहोत आणि धन्यवादच असावा. तुमचा आणि माझा विश्वास या परिस्थितीमधून हा एक धैर्यशील विश्वास तयार व्हावा. या प्रसंगामध्ये तुम्ही आणि मी, माझ्याकडं माझी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी वाढावं ख्रिस्ताच्या स्वभावावर. ख्रिस्त आमच्यामध्ये वस्ती करतो की आणि वचन 17 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे आणि म्हणून आम्ही प्रीतीमध्ये आणि विश्वासामध्ये या दिवसामध्ये आम्ही वाढावं. देवाचं वचन इफिसी 4:15 मध्ये की ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये येतो, वचनामध्ये येतो, आमची एकमेकांची वृद्धी किंवा वाढ होते. तसे 2:6-7 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही ख्रिस्तामध्ये ज्यामध्ये जगत आहात त्या जगण्यामध्ये तुम्ही ख्रिस्तामध्ये चालत राहावं. आपला विश्वास हा अधिक प्रबळ, अधिक दृढ होणारा असला पाहिजे. या संदेशाच्या शेवटी आज आम्ही 2 झाडांचं परीक्षण केलेलं आहे. एक असं झाड जे वाळवंटाच्या वृक्ष असा आहे ज्याच्यामध्ये कोरडेपणा आहे. जे वादळ आलं त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. परंतु एक असं झाड आहे की जे नदी काठी आहे, जे आपल्या मुळा आणि पाणवठ्याजवळ पोहोचलेलं आहे आणि त्या पाण्यामधून आपलं जीवनसत्व ओढून घेतात आणि त्या मुळाला स्थिर करतात, त्याला फलदायी करतात. झाड वागतं पण तुटत नाही, कारण त्याच्या मुळा त्या खोलवर गेलेल्या आहेत. माझ्या प्रियांनो, या लॉकडाऊन मध्ये त्या प्रीती देवाच्या वचनामध्ये प्रीतीमध्ये करूया. आपली भिस्त जी देवावर आहे, जो विश्वास आहे तो वाढवूया, तो गाढा करूया. आणि माझ्या प्रियांनो, ते फळ देण्यानुसार ज्या केवळच्या देवाने तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही आणि जर ख्रिस्तामध्ये आहोत, तर योहान 7:37 विश्वास. आज तुम्ही आणि या निराशमय जगाला, वातावरणाला आशा देणारे, उत्तेजन देणारे, साथ देणारे होऊया माझ्याकडे. आणि तुमच्या माझ्या जीवनामधून आम्ही लोकांना आशीर्वादित
या जगामध्ये जगत असताना आमच्या शेजाऱ्यांसाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या मंडळीसाठी वचन दिले. त्या विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये वाढत राहूया. आणि म्हणून या लॉकडाऊनमध्ये तुमचं आणि माझं आयुष्य स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी आम्ही आशीर्वादित आहोत, आशीर्वादित केलेलं आहे. ख्रिस्ताचं जीवन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. ख्रिस्ताची आशा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. जे जीवन आणि जी आशा देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये ठेवलेली आहे, ते जीवन आणि तीच आशा आमच्या